रियल लाईफ हिरोज विथ मेघनामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इफ यू हॅव विंग्स यू कॅन फ्लाय एनिवेअर. अशा अनेक सख्यांना आत्तापर्यंत आपण भेटत आलोय. सख्यांनो, आज आपण भेटतोय अशा आपल्या सखीला जी स्वतःच एक आपल्यासाठी प्रेरणा आहे. शून्यातून विश्व निर्माण करीत कितीही संकट आली तरी न डगमगणारी ही दुर्गा आहे. कोणी एकेकाळी ती सुद्धा एका डिप्रेशनमध्ये गेली आणि आता काहीच करायचं नाही, अगदी स्टुडिओ सुद्धा कधीच काढायचं नाही यावरती ती ठाम झाली. पण तरी सुद्धा स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं कर्तृत्व ओळखत न डगमगता संपूर्ण जगामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणारी आणि ह्या वर्षीचा राजेश्वरी एज्युकेशन संस्थेचा समाजभूषण पुरस्कार मिळालेली, तसेच आत्तापर्यंत 8,000 पेक्षा जास्त डायबिटीज, स्लीप डिस्क, मानसिक ताणतणाव पेशंटना रोगमुक्त करणारी प्रसिद्ध मेडिकल योगा थेरपिस्ट अँड नॅचरोपॅथ स्पेशालिस्ट. आज एका अशाच दुर्गेला आपण भेटतोय जिने निर्मिती केलेली आहे बॅलन्स बॉडीजची. तुम्ही म्हणाल बॅलन्स बॉडीज म्हणजे काय? त्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपली बॉडी खरंच इनबॅलन्स झालेली असते आणि त्याला बॅलन्स करण्याचं काम अर्थातच आपली आजची मैत्रीण, आजची दुर्गा, जिनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, जिनी पावलं टाकली संत गतीने आणि आज संपूर्ण जगामध्ये बॅलन्स बॉडीज स्टुडिओ या नावाने जगप्रसिद्ध झालेली आहे. त्याच आज आपल्या सखीला CEO ऑफ बॅलन्स बॉडीज डॉक्टर भक्ती, खास आपल्या रियल लाईफ हिरोज या महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार 2022च्या विजेत्या असलेल्या भक्ती मॅडम यांना. सगळ्यांना 8,000 पेक्षा जास्त पेशंटना आत्तापर्यंत मिळालेला रिलीफ आणि योगा, मेडिकल योगा अँड नॅचरोथेरपीमध्ये स्वतः मास्टर असलेल्या भक्ती मॅडमना आज आपण भेटतोय, ज्या आहेत CEO अर्थातच बॅलन्स बॉडीजच्या. चला तर मग अशा या आपल्या शून्यातून विश्व निर्माण केलेल्या सखीला भेटूया आजच्या आपल्या खास दुर्गामध्ये. नमस्ते भक्तीताई, तुमचं रिअल लाईफ हिरोज विथ मेघना या आमच्या सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत. ताई, आत्तापर्यंत अनेक गगनभरारी घेतलेल्या, स्वतःला दुर्गा म्हणून सिद्ध केलेल्या अनेक जणींच्या स्टोरीज आपण ह्यामधून कव्हर केल्या आणि आज मला खूप आनंद वाटतोय की आज आपण योगा बॉडीजमध्ये आलो आहे. एक सुंदर स्टुडिओ आणि त्याचबरोबर सुंदर अशी आपली मैत्रीण की जिने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. तर तुमचं ह्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ताई, खूप छान वाटतंय की आज एवढी चमचमती दुनिया तुमच्या समोर आहे, पण तशा तुम्ही पुण्याच्या नाही आहात. तुमचं नेमकं बालपण कसं होतं? बालपण तसं पाहायला गेलं तर माझं अगदी साधारणच होतं. आई वडील, आई शिक्षिका होती आणि अजूनही आहे, आमची स्वतःची शाळा आहे. वडील एअरफोर्समध्ये होते आणि एक लहान बहीण आहे माझी, ती डॉक्टर आहे सध्या. एकदम साधारण बालपण, म्हणजे असं म्हटलं गेलं तर अगदी घरामध्ये जितक्या मोजक्या गोष्टी असल्या पाहिजेत तेवढ्याच गोष्टी होत्या आणि त्याच्यातून मग मी हळूपर्यंत इथपर्यंत वरती आलेलो आहोत. आईवडिलांनी नेहमी खूप कष्टातून हे सगळे दिवस त्यांनी पार पाडले आणि त्यांनी नेहमी सांगत गेले मला की त्यांनी केवढे कष्ट घेतलेत लहानपणी. म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस, अगदी बाळ होते त्यावेळेसच. म्हणजे आई अक्षरशः गिरणीमध्ये जाऊन, स्टोरी अशी होती की गिरणीमध्ये जायची आणि गिरणीमध्ये गेल्यानंतर जे काही पीठ खाली पडायचं ते पीठ आई चाळायची आणि दूध नव्हतं, मला ते चाळून त्याच्यामध्ये पाणी टाकायची आणि मग ती मला प्यायला द्यायची. असं माझं बालपण गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं पप्पा माझे एअरफोर्समध्ये गेले, एअरफोर्समध्ये गेल्यानंतर त्यावेळेस गाड्या नव्हत्या, काही नव्हतं. आईवडिलांचं दोघांचंही लव्ह मॅरेज झालेलं आहे
आणि दोघांनी फार कष्टांमध्ये त्यांचं दिवस काढलेले आहेत. सायकलवरती 5 पैसे लागायचे त्यावेळेस ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, आणि त्यावेळेस फक्त जर सीटवर बसलं तर 5 पैसे एक्स्ट्रा वाढतील. त्याच्यामुळे माझे वडील कधी सीटवर बसलेच नाही. अच्छा. त्याच्यामुळे ते 10 किलोमीटर सायकल चालवत जायचे आणि 10 किलोमीटर यायचे. त्यांची त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला एवढं मोटिवेशन भेटलं की त्यावेळेस मला असं वाटलं की माझे आई वडील एवढं कष्ट करून एफर्ट्स करून मला इथपर्यंत आणू शकतात, तर मी तर सहजच करू शकते. आणि या सगळ्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना. खरंच आहे, कारण आपण पाहतोय की लहानपणापासून नेमके कष्ट म्हणजे काय ह्याचं मला वाटतं उत्तर तुम्हाला लहानपणीच मिळालेलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे आता खरं तर आई शिक्षिका, वडील एअरफोर्समध्ये, तरीसुद्धा योगा अँड नॅचरोपॅथी ह्या क्षेत्राकडे कसं काय वळलात तुम्ही? एक मजेशीर गोष्ट आहे. ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असं झालं की आता पुढे करायचं काय, तर म्हणून सहज फिरता फिरता आम्ही लोणावळ्याला गेलो. तिथे कैवल्यधाम म्हणून योगा इन्स्टिट्यूट आहे, जे वन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज आहे ऑल ओव्हर इंडिया. तर तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण पाहिलं आणि आधीपासून मला निसर्ग खूप आवडतं, प्रचंड आवडतं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण पाहिलं, सगळं बघितलं आणि मला आवडलं आणि म्हटलं की नाही आता मला इथे कोर्स करायचा आहे. आणि वडील ॲक्च्युली त्यासाठीच मला तिथे घेऊन गेले होते. बघितलं त्याचा काही हे असतात, एक्झाम्स असतात, एक्झाम्स दिले, त्याच्यामध्ये पासआउट झाले, मेरिटमध्ये आले आणि माझं सिलेक्शन झालं. आणि तिथून सुरुवात केली मी माझी करिअर. पण तिथं कुठे असं मनामध्ये आलं नाही किंवा आईवडिलांनी तुम्हाला फोर्स नाही केला की नाही तू इंजिनियरच हो किंवा डॉक्टरच हो, हे फील्ड तू का चूज करतेस? आईचं नेहमी असायचं की तू डॉक्टर बन. पण आमच्याकडे घराण्यामध्ये सगळेजण डॉक्टर, इंजिनियर, पोलीस फोर्स याच्यामध्ये आहेत. पण मला ते करायचं नव्हतं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि लहानपणापासून मी अशीच आहे की एखादी गोष्ट मला म्हटली ना तू हे करू नको, तर मला ती गोष्ट करायची. बरोबर. म्हणून ते, आणि क्रीडाकडे जास्त माझा भर होता, म्हणून मी त्याच्याकडे वळले. आणि ते केल्यानंतर मला त्याच्यामध्ये एवढी रुची निर्माण झाली की मी आपोआपच हेल्थ लाईनमध्ये. ओके. बरं. भक्तिताई, आज संपूर्ण जगामध्ये, म्हणजे मी फक्त पुण्यामध्ये म्हणत नाही आहे किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणत नाही आहे, तर संपूर्ण जगामध्ये आज आपण बॅलन्स बॉडीजबद्दल सगळ्यांना एक क्रेज आहे. आणि आज ती प्रसिद्धीच्या, म्हणजे आपण म्हणतो ना 7 समुद्रापलीकडे तुम्ही जाऊन तो झेंडा रोवलेला आहे. तर ही जी चमचमती दुनिया आहे, किंवा आज तुम्ही याच्यामध्ये एका शिखरावरती चढलेले आहात. पण आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल खरं तर, म्हणजे आज खरं मैत्रिणींनो, दुर्गा या सिगमेंटमध्ये ह्या दुर्गेला भेटवण्याचं कारणच असं आहे की बॅलन्स बॉडी जरी आज संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेली असेल किंवा बॅलन्स बॉडीज आज संपूर्ण जगामध्ये चमचमचा तारा जरी झालेली असली, तरी त्या पाठीमागचा संघर्ष हा खूप मोठा आहे. आणि खरं तर त्यासाठीच आज भक्तिताईंना भेटायला मी इथं आलेली आहे. तर नेमका तो संघर्ष आम्हाला ऐकायला खरं तर आवडेल. आणि मला खात्री आहे की तुमचा तो संघर्ष ऐकल्यानंतर कितीतरी जणी स्वतः पेटून उठतील आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहेत. अगदी नक्की आवडेल मला मेघना मॅम ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला. या संघर्षाच्या पाठीमागे एक छोटीशी स्टोरी आहे, ती नक्की आवडेल. लग्न झाल्यानंतर माझी मुलगी तीर्था आता 13 वर्षाची आहे. त्यावेळेस ती नुकती बाळच होती. अगदी 1-2 महिन्याची म्हटली तरी चालेल. त्या संदर्भामध्ये माझ्या हजबंडचा जॉब गेला. आणि तो जॉब गेल्यानंतर त्यावेळेस माझ्यासमोर एक अशी परिस्थिती होती की आता मी पुढे करायचं काय, कारण माझं लेकरू 2च महिन्याचं होतं आणि आता मी पुढे करायचं काय. त्यावेळेस अगदी कमरेला पट्टा बांधून रेडी झाली होती की मला आता या फील्डमध्ये परत उतरावं लागेल. आणि मी पुन्हा त्याच्यात उतरली, पण उतरताना फार कष्ट झाले. आता जे सगळ्यांना समोर दिसतं आहे सगळं नीट व्यवस्थित, इट्स अ बटर ऑन ब्रेड, त्याच्या पाठीमागे खूप सारे कष्ट घेतलेले गेलेले आहेत. ज्यावेळेस जॉब गेला त्यावेळेस अशी परिस्थिती होती की घरामध्ये TV, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण जर त्या यूज केल्या तर त्याचं लाईट बिल येईल आणि लाईट बिल भरण्याचे पैसे आमच्याकडे नव्हते. ही परिस्थिती होती. 2 वर्षभर मी माझ्या घरच्यांना
आणि त्याच्या घरच्यांना, सासू सासऱ्यांना कळू दिलं नाही कोणालाही 2-3 वर्ष की त्याचा जॉब गेलेला आहे. आणि तिथून मी सुरुवात केली आणि मी खूप फायनान्शियली स्ट्रॉंग बॅकग्राऊंडमधून आहे. ऑल्दो माझं बालपण तसं गेलं, त्यानंतर हळूहळू ते जसं मी सांगितलं की आई माझी शिक्षिका होती, आता आमची स्वतःची शाळा आहे, सगळं काही आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा मी इथे आली की ड्रास्टिकली चेंज. ज्या मुलीने कधी पाण्याचा ग्लास हातात उचलला नव्हता ती मुलगी स्टोववरती दूध गरम करायची. बापरे. म्हणजे आजसुद्धा इतके वर्ष झाले पण त्या आज तरी बोलताना माझ्या डोळ्यात तरी आज अश्रू येतात, कारण मी ते सगळं केलेलं आहे. दुधाची पिशवी खराब होणे, त्यावेळेस 7.5 रुपयाला दुधाची पिशवी भेटायची. ती दुधाची पिशवी दूध गरम स्पॉईल होऊ नये म्हणून मी स्टोववरती कधी चालवला नव्हता. स्टोव कसा वापरायचा ते शिकून घेतलं, ते केलं आणि मग त्याच्यानंतर ते दूध दिवसातून 4-5 वेळा गरम करायचे. ते दूध मला राहिलं पाहिजे, ते अर्धा लिटरचं दूध. त्यामुळे आणि त्याच्यानंतर मी स्टोववरती केलं. नंतर खूप फ्रूट्स खायची सवय होती. फ्रूट्स कधी खाल्ले गेले नाहीत. 7.5 रुपयाला नारळाचं पाणी भेटायचं त्यावेळेस, 7.50 रुपये त्यावेळेसच्या काळामध्ये. मेथी कोथिंबीर 2 रुपयाला घ्यायचे. ह्याच्यामध्ये हळूहळू करून ते मी कष्ट करत आज इथपर्यंत आले. आणि ज्यावेळेस IT कंपनी आम्हाला, फर्स्ट कंपनी मला अजूनही आठवते, बजाज अलायन्स, ही कंपनी आम्हाला भेटली होती. त्या कंपनीमध्ये ज्यावेळेस आम्ही एंट्री केली, अक्षरशः फक्त 6 स्टुडंट्स होते. आम्ही राहत होतो वारजेला. वारजेपासून आपल्या चंदननगर त्या साईडला आहे बजाज अलायन्स. तिथे जायला पेट्रोलच आम्हाला 3000 रुपयाचं लागायचं. आणि त्यावेळेस 500 रुपये देऊन 500 रुपये एका स्टुडंटची फी 500 रुपये असा मी माझा खर्च आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे 3000 फक्त माझ्या पेट्रोलमध्ये गेले होते. 6च लोक भेटले होते, त्याच्यामध्ये पण ते पैसे संपले होते. त्याच्यामध्ये ती पहिली कंपनी होती. दुसरी कंपनी मग ती भेटली कॉग्निझंटच्या सगळ्या फेजेस. त्यावेळेस अजूनही अंगावर काटा येतो त्या क्षण आठवले तर, कारण त्यावेळेसच्या काळामध्ये असं होतं की जे पॅम्पलेट्स आज आपण बनवतो ते पॅम्पलेट्स बनवण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. हा जो पिंपरी सौदागर एरियामध्ये आज मागच्या 12 वर्षापासून मी इथे आहे. या पिंपरी सौदागर एरियामध्ये शिवार चौकामध्ये तुम्ही आला असेल, शिवार चौक आहे, तिथे उभा राहून मी लोकांना पॅम्पलेट्स वाटलेले आहेत. आणि ज्यावेळेस लोक पॅम्पलेट्स घ्यायचे त्यावेळेस तसे बघायचे आणि खाली टाकायचे आणि त्याच्यावरून पाय देऊन चालायचे, तेव्हा जीवाला खूप टोचायचं. कारण तेव्हा माहीत होतं की ते 50 पैसे घातलेत मी त्याच्यामध्ये. तेव्हा त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. आणि आज मी या स्टुडिओ पिंपरी सौदागर एरियामध्ये तेव्हाच ठरवलं होतं की माझा स्टुडिओ जर मी ओपन केला तर पिंपरी सौदागरमध्येच करेल. आणि मी आज इथे आहे. बरोबर. एक खरोखरच म्हणजे एक अशी मुलगी की जरी बालपण तुमचं थोडंसं गरिबीमध्ये आपण म्हणू गेलेलं असलं, तसं वडील जेव्हा एअरफोर्समध्ये जॉईन झाले किंवा आई टीचर होती, शाळा स्वतःची काढली, जसं तुम्ही म्हणाल की कधी ग्लास उचलायची सुद्धा सवय नव्हती, आणि त्याच्यानंतर अचानक विचार करा स्टोव पेटवायला लागतोय किंवा बाळाला दूध देण्यासाठीची धडपड, पॅम्पलेट खाली पडल्यावरती होणारं वाईट वाटणारं, कारण पैसा, एक पैसा खूप महत्त्वाचा होता. आणि त्या काळामध्ये IT कंपन्यांमध्ये तुमचं संघर्ष चाललेला हा संघर्ष म्हणजे खरोखरच जसं तुम्ही म्हणाल की माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते अगदी. मलाही ते क्षणभर बाळाचं नाव काढल्याबरोबर वाईट वाटलं, कारण एका आईची धडपड आपल्याला इथं दिसते की एक आई आपल्या बाळासाठी काय करते. म्हणजे करिअर तर आहेच सगळ्यांना, करिअर तर आपल्याला आहेच, पण हे करिअर करताना स्वतःचा संसार, कारण की आज नवऱ्याची नोकरी गेली आहे, इकडे हा संघर्ष, इकडं छोटं बाळ. आणि मला असं वाटतं की बाळणपणाच्या वेळेस पण तुम्हाला काहीतरी त्रास झालेला होता, तो त्रास आणि एवढं सहन करत हे तुम्ही सगळं करत होतात. दुर्गा याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाव नाही, मी दुर्गा असंच तुम्हाला खरं तर ह्यासाठी संबोधेन. आणि हे करत करत तुम्ही कुठेच हार मानली नाहीत. पण हे सगळं करत असताना असं कधी वाटलं का तुम्हाला की नको आता मी हे थांबूयात, नको मला हे काही करायला, असं कधी वाटलं का? अगदी इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आहे मॅम तुम्ही.
या कोविडच्या काळामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये प्रत्येकालाच काही ना काही अडचण आलेली आहे. मीही नुकताच स्टुडिओ ओपन केला होता. आधी शिवार चौकामध्ये होता, त्यानंतर इथे कुणाल आयकॉन रोडलाच विजन 9 म्हणून आहे तिथे ओपन केल्यानंतर 2 महिन्यामध्ये कोविड आला आणि माझं सगळं बंद झालं. अक्षरशः माझी सगळी सेविंग त्याच्यामध्ये गेली. 9 ते 10 लाखाचं नुकसान मला झालं. त्याच्या ह्याच्यामध्ये मी ठरवलं की मी परत कधीच स्टुडिओ ओपन करणार नाही. आता बस माझ्याकडनं होत नाही. कारण त्या ह्याच्यामध्ये माझे हजबंड जे आहेत ते शेफ आहेत आणि त्यांचंही हॉटेलचं बिझनेस आहे आणि त्यांचंही हॉटेल बंद, माझंही बंद, सगळंच बंद झालं होतं. त्यांना सायकोलॉजिकल खूप सारे प्रॉब्लेम्स झाले, ते आजारी पडले, ते डिप्रेशनमध्ये गेले. मला असं झालं होतं की मी त्यांना सांभाळू, क्लासेस बघू, घर सांभाळू का माझ्या मुलीला बघू. त्याच्या ह्याच्यामध्ये मी निर्णय घेतला की मी हे नाही करणार, कधीच करणार नाही, आता स्टॉप. ओके. कारण पण त्या ह्याच्यामध्ये माझे जे पार्टिसिपेंट्स आहेत, ओके, योगाचे जितके माझे पार्टिसिपेंट्स आहेत, या सर्वांनी मला खूप स्ट्रेंथ दिली. आज जे मी आहे या पदावरती, जी CEO आहे बॅलन्स बॉडीची, जी को-फाउंडर आहे, हे फक्त हे श्रेय मी माझ्या मुलीला आणि माझ्या पार्टिसिपेंट्सला देते. आज मी फक्त त्यांच्यामुळे, कारण ते म्हटले मॅम काळजी करू नका, तुम्ही जेव्हा सुरू करताल तेव्हा आम्ही तुमच्याकडेच येऊ आणि तुमच्यासारखं शिकवणारं कोणीच नाही. जेव्हा ते ऐकायला भेटतं ना त्यावेळेस ते इतकं सॅटिस्फॅक्शन असतं की तुम्ही काळजी नका करू, आपण इथे चालू करूया. त्यांची धडपड होती. ते माझ्यासाठी हॉल बघत होते, त्यांनी माझ्यासाठी हॉल बघितला, ते म्हणले आपण इथे करूया, तिथे करूया. म्हणजे त्यांची ती धडपड बघून, त्यांचं ते मार्केटिंग ते बघत होते, ते बघून मला असं वाटलं की नाही भक्ती, मी पुन्हा उभा राहायला पाहिजे, तू परत एकदा कर, त्यांना तुझी गरज आहे. आणि त्यांना माझी नाही, उलटं मला त्यांची गरज होती आणि त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. माझं क्रेडिट फक्त माझ्या बॅलन्स बॉडीच्या पार्टिसिपेंट्स जातं. माझे बॅलन्स बॉडीचे पार्टिसिपेंट्स ही माझी फॅमिली आहे. बरोबर. आणि ह्याच मुद्द्यावरती मी खरं तर येते, कारण जेव्हा बॅलन्स बॉडीज ॲक्च्युली हेच नाव मी जेव्हा माझ्या डोळ्याखालून गेलं, ते नाव इतकं समर्पक आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की आज धकाधकीच्या या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस डिप्रेशनमध्ये आहे, प्रत्येकांना अनेक प्रॉब्लेम्सना आपण फेस करतो आहे आणि खरोखरच म्हणजे बॅलन्स, आपली बॉडी बॅलन्स असणं किती गरजेची आहे. तर काय सांगाल तुम्ही बॅलन्स बॉडीजबद्दल? कसं सुचलं हे नाव आणि एकंदरीत काय स्टोरी आहे? आज जर आपण सोशल मीडिया जर स्क्रोल केला तर तुम्हाला दिसेल, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, कोणते ट्विटर म्हणा, कुठेही बघा, जर स्क्रोल केला तर तुम्हाला तिथे फक्त पोस्चर्स दिसतील. हात वर उचललाय, पाय स्प्लिट केलेत, एखादं पाय डोक्याच्या वरती आहे. त्याला योगा नाही म्हणत. ते योगा नाही आहे, ते पोस्चर्स आहेत. योगा म्हणजे जिथे तुमचं माइंड, तुमचं बॉडी, तुमचं सोल हे एकत्र येतं, ते बॅलन्स होतं, त्याला आपण बॅलन्स बॉडी म्हणतो. हेच मी माझ्या प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येकाला सांगते. जसा बॅलन्स डाएट असतो तशी बॅलन्स बॉडी पण असते. आज जर मी 180 डिग्री माझे पाय स्प्लिट करू शकते तर मी माझ्या पार्टिसिपंटकडनं एक्सपेक्ट करूच शकत नाही की त्यांनी ते केलं पाहिजे. बरोबर. प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचा आहार हा वेगवेगळा असतो. त्याच प्रकारे त्याला तसं केलं, तुमच्या प्रत्येकाने आपल्या बॉडीला रिस्पेक्ट केला पाहिजे. म्हणून संस्कृतमध्ये, पातंजलीमध्ये असं म्हटलं जातं, योगसूत्राजमध्ये, की स्थिर सुखम आसनम. स्थिर म्हणजे स्टेबिलिटी, सुखम म्हणजे कोणताही तुम्ही पोश्चर करताय त्याच्यामध्ये तुम्हाला एक हॅपीनेस आला पाहिजे, आणि आसन म्हणजे पोश्चर. मग आज जर माझे डोकं खाली बसल्यानंतर म्हणजे गुडघ्यांना टच होत आहे आणि मे बी तुमचं नसेल होत, म्हणजे तुम्ही योगा करत नाही असं नाही आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करताय. तुम्ही ते कसं करताय, तुमची श्वास घ्यायची जी क्रिया कशी आहे त्याच्यावर डिपेंड असतं. आणि हे सगळं लक्षात ठेवून मला वाटलं की बॅलन्स बॉडीज हेच नाव परफेक्ट आहे आणि आपण हेच ठेवावं. आणि मला सांगायला सगळ्यांना खूप आवडेल
की आत्तापर्यंत बॅलन्स बॉडीजनी जवळपास 8,000पेक्षा जास्त पेशंटना खरं तर तुम्ही रिलीफ दिलेला आहे. मग ते डायबेटिक असू दे, स्लिप डिस्क असू दे, तुम्ही वेगवेगळे प्रश्न खरं तर हाताळताय. आणि आता मला त्याच प्रश्नांच्याकडे खरं तर यायचं आहे की आत्ता आपण पाहिलं तर जवळपास 95%च्याही वरती लोकांना डायबिटीजचा प्रॉब्लेम फेस करत आहेत. आणि तुमचं ह्याच्यावरती खूप मोठं काम आहे. तर योगा, नॅचरोथेरपी आणि डायबिटीज कसं काय, म्हणजे नेमकं काय? डायबिटीस जसं पाहिलं तर आमच्या घरामध्ये जेनेटिक आहे. ओके. प्रत्येकालाच डायबिटीस आहे. आई, वडील, आजी, बाबा, आजोबा सगळ्यांनाच डायबिटीस होता. तर मला असं वाटलं की फर्स्ट ऑफ ऑल डायबिटीस हा कोणता आजार नाही. ओके. जे लोकांच्या डोक्यामध्ये ना डायबिटीस झाला, मला आजार झाला, हा आजार नाही आहे, ही तुमची लाईफस्टाईल आहे. ओके. तुमची लाईफस्टाईल चेंज झाली की ॲटोमॅटिकली तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो ठीक होऊ शकतो. ओके. तर मला वाटलं की वाय नॉट टू वर्क ऑन द सेम फील्ड. जर माझ्या घरातूनच मी जर घरच्यांनाच जर त्यांना ट्रीटमेंट दिली, त्यांना ठीक केलं, तर मग मी पुढे करू शकते. बरोबर. तर मग या तिघांचं कॉम्बिनेशन म्हटलं बॅलन्स बॉडीज आहे, चला ह्याला बॅलन्स करूया आणि करून बघूया काय होतं म्हणून. त्याच्यावरती मी स्टडी केला, खूप सारे रिसर्च केले आणि त्यानंतर मी त्याला अंमलात आणलं. ओके. आणि माझ्या घरच्यांना ठीक, त्यांना आज फरक पडला. माझे काही पार्टिसिपेंट्स आहेत, पूजा म्हणून आहे, पूजा वखारिया, शी इज अ होम बेकर. ओके. त्यांचा डायबिटीस 14 वर्षाचा डायबिटीस मी त्यांचा ठीक केला. पिंपळस सागरमध्येच असतात त्या. ओके. केक बनवतात पण केक खाता येत नव्हता. ओके. अशी कंडिशन होती. पण त्यांना ट्रीटमेंट दिली नॅचरोपॅथची, योगा सांगितला कोणता केला पाहिजे, तुमची जीवनशैली पाहिजे कशी पाहिजे, कोणता आहार कसा पाहिजे, तुमचा टायमिंग झोपायचा, या सगळ्या गोष्टी त्यांना प्रॉपरली दिल्या आणि त्यांना विदिन 15 डेजमध्ये त्यांची शुगर एकदम नॉर्मलवरती आली आणि ते कंटिन्यू करतायत आणि सध्या त्या कम्प्लिटली नॉर्मल आहे. ओके. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. अच्छा. पण आपण जे काही ऐकतो की डायबिटीज म्हणलं की खरं तर पेशंट तिथेच स्लीप होतो, म्हणजे घाबरतोच. म्हणजे साखरेमध्ये म्हणजे आपण डायबिटीज हा नुसतं रिपोर्टमध्ये जरी समजलं तरी आपण खूपच घाबरतो. पण मग योगा आणि डायबिटीज मग कसं, म्हणजे डायबिटीस म्हणजे नक्की काय? डायबिटीस म्हणजे तुमच्या रक्तामधला जेव्हा ग्लुकोज लेवल हा जेव्हा वाढतो, आपण त्याला हायपरग्लायसेमिया म्हणतो. हा वर्ड तुम्ही नक्कीच रिपोर्ट्समध्ये बघितला असेल. ती शुगर लेवल, त्याला शुगर म्हणतो आपण. राईट. हे काही नसल्यामुळे जी म्हटलं ही जीवनशैली आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही अगदी चहाच प्यायचा म्हटलं तर नक्कीच तुमचं वाढेलच. बरोबर. सकाळी उठल्यानंतर डायबिटीजसाठी खूप छोट्या टिप्स मी द्यायला इच्छुक आहे इथे. सकाळी रात्री ओव्हरनाईट तुमचे जे फुटाणे असतात, ओके, त्याला भिजवायचे हँडफुल आणि सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टमध्ये त्याला खायचे. ओके. भिजवलेले. अच्छा. भिजवलेले जर खाल्ले तर त्यांनी तुमची शुगर कंट्रोलमध्ये येते. त्याबरोबर योगिक प्रॅक्टिसेस असतात, कपालभाती असतात, त्याचे प्राणायाम असतात, त्याचे वेगवेगळे योगिक दुसरे आसनाज असतात, या सगळ्या इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर 20 ते 25 ml, म्हणजे अमावस्या पोटी पिलं तर जास्तच चांगलं. 20 ते 25 ml आपला जांभळाचा या सीझनमध्ये भेटतात, जांभळाचा ज्यूस. ओके. त्याच्यामध्ये कोणतेही सॉल्ट न ॲड करता या सगळ्या गोष्टी टाकून आणि आपले नीम लिव्ज असतात, लिंबाचे पाला, तो जरी टाकला त्याच्यामध्ये 10-15 पानं जे टेंडर लिव्ज असतात ते टाकले. कारण नीम लिव्जमध्ये असे गुणधर्म असतात, असे एन्झाईम्स असतात की ते तुमच्या इन्स्युलिनला कंट्रोलमध्ये करतात. ओके. म्हणून असं जर केलं तर ॲटोमॅटिकली तुमची कितीही तुमची शुगर असो ती तुमची नॉर्मल येणारच. बरोबर. आणि म्हणूनच खूप सारे पेशंट तुम्ही आज हाताळलेले आहेत डायबेटिकचे आणि आज त्यांना खरंच रिलीफ मिळाला आहे तुमच्यामुळे. त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय की स्लीप डिस्क हा एक इतका वाढलेला भयानक आजार मी म्हणेन की प्रत्येकाला, म्हणजे आज IT मध्ये असू देत, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारी लोकं असू देत, प्रत्येकाला हा पाठीचा किंवा स्लीप डिस्कचा त्रास सुरू झालेला आहे. आणि त्याच्यावरती पण तुमचं प्रचंड काम आहे. तर त्या पेशंटना नेमकं स्लीप डिस्क आणि नॅचरोथेरपी आणि योगा काय, म्हणजे कशी ट्रीटमेंट तुम्ही देता ह्याच्यावरती? स्लीप डिस्क सांगायला आवडेल मला काय असतं ॲक्च्युली. बरेच जण माझ्याकडे येतात आणि म्हणतात मॅम माझी डिस्क सरकली.
डिस्क अशी कधीच सरकत नसते किंवा म्हणतात माझ्या स्पाईनमध्ये गॅप झाला आहे. हो. गॅप हा कधीच नसतो. ओके. सर्वायकलमध्ये गॅप झाला आहे किंवा मणक्यांमध्ये गॅप वाढत नसतो. आपल्या वर्टिब्राज जी आपली स्पाईन असते 13 वर्टिब्राज असतात. त्या 13 वर्टिब्राजमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये एक चकटी असते. ओके. त्याला डिस्क म्हणतो आपण. जेव्हा दोन्ही वर्टिब्राज एकमेकांवर दाबले जातात मग ते तुमच्या अतिवजनामुळे असेल किंवा काही जड उचलल्यामुळे असेल, काही जर्क बसला असेल त्याच्यामुळे तुम्ही पडला असताल त्याच्यामुळे तो डिस्क ती थोडीशी ती बाहेरच्या बाजूला सरकते इन द सेन्स सरकत नाही, एक फुगा तयार होतो आणि त्याच्यातून ती शीर निघते, ती खालपर्यंत तुमच्या पायापर्यंत असते. आणि मग तिथे त्या पेशंटला प्रचंड वेदना होत असतात. त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, खाली वागता येत नाही, अशा कोणत्याच गोष्टी करता येत नाही. मग ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यावेळेस मी त्यांना पेशंटला हेच सांगते की एक लंबर बेल्ट लावा. बसताना हार्ड टेबलवर किंवा हार्ड चेअरवर बसायचं नाही आहे. त्याच्या एक कॉकिक्सची एक चेअर असते त्याच्यावरतीच बसा. वेगवेगळे प्रॅक्टिसेस असतात योगामध्ये, गोमुखासन म्हणा किंवा ज्यांनी प्रेशर तुमच्या लोअर बॅकवर येणार नाही, मार्जरी आसन आहेत, असे वेगवेगळे आसनास आहेत. हे करायला मी त्यांना सांगते. आत्तापर्यंतचा बॅलन्स बॉडीचा एक्सपिरियन्स आहे की 3 महिन्यामध्ये कोणताही पेशंट येऊ तो 3 महिन्यामध्ये ठीक होऊन जातो. म्हणजे जातो. वा, क्या बात आहे. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली सांगताय की 3 महिन्यामध्ये हा पेशंट बरा होतो म्हणजे होतो. म्हणजे तुम्हाला एवढा रिसर्च, एवढा अभ्यास नक्कीच करावा लागला असेल की आज 3 महिन्यामध्ये पेशंट बरा होतोय. त्याचप्रमाणे वेट लॉस, म्हणजे प्रत्येकाला थोडंसं जरी वजन वाढलं तरी आजकाल आपल्याला वेट लॉस करावं असं वाटतं. किंवा जी लाईफस्टाईल जी आपली झालेली आहे, नाईट शिफ्ट्स, वेगवेगळ्या शिफ्ट्स वगैरे, तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वजन वाढतं. आपण जे म्हणतो की घरी आपण करून खातो, तर तो जो काही प्रकार आहे तो आता खूप कमी झाला आहे आणि त्याला संभवतः आपल्याला वेळच नाही आहे, केव्हा वेळच मिळत नाही आपल्याला करायला आणि त्याचा परिणाम म्हणजे वजन वाढतं. तर तुमचं वेट लॉसवरती पण खूप काम आहे. तर ती नेमकी ट्रीटमेंट कशी असते तुमची? माझं स्वतःचंच जेव्हा डिलेवरी झाली, डिलेवरीच्या वेळेस माझं स्वतःचंच वजन 86 kg होतं. आता मी 54 kg आहे. त्याच्यामध्ये मी स्वतःवरती काम केलं. मी कोणत्याही पेशंटला किंवा कोणत्याही पार्टिसिपेंटला कोणतीही ट्रीटमेंट देण्याच्या आधी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करते आणि मग मी ती स्वतः त्यांना सांगते. राईट. मग काहीही असो, अगदी आपण लहान बाळाला औषध देताना आधी स्वतः चव घेतो आणि मग देतो. माझं असं म्हटलं की बॅलन्स बॉडीज हा माझा परिवार आहे, तर मी आधी करते आणि मग त्यांना ती देते. तर असं केलेलं आहे मी. बरोबर. नॉर्मली काय होतं की आपण खूप सारं जर असं मीडिया ओपन केला, सोशल मीडिया, की असं त्याच्यामध्ये येतं की तुम्ही फ्लॅक्स सीड्स खा, तुम्ही काकडी खा, तुम्ही सॅलड खा किंवा तुम्ही केटो डाएट करा, तुम्ही हे केलं की तुमचं वजन कमी होईल. असं नसतं. पहिली गोष्ट, हे तुमच्या बॉडीवर डिपेंड आहे. प्रत्येकाची बॉडी ही 3 प्रकृतीने बनलेली असते, वात, पित्त आणि कफ. या तिघांमध्ये जेव्हा 2 गोष्टी इम्बॅलन्स होतात तेव्हा आपण अननोईंगली प्रॉब्लेम्स इन्व्हाइट करतो. तर नॉर्मली आम्ही बॅलन्स बॉडीजमध्ये करतो काय, जे कोणी येतं त्याच्या आधी नाडी परीक्षण मी स्वतः करते. ओके. त्यानंतर त्याच्यावर डिपेंड असते की त्यांना कोणत्या प्रकारचं आसन, कोणत्या प्रकारचा प्राणायाम, ब्रीदिंग टेक्निक, कोणता सूर्यनमस्कार, कोणती क्रिया किंवा कोणती शुद्धी क्रिया दिली पाहिजे. त्याचा आहार तसा बघितला तसा त्याला त्या प्रकारे दिलं जातं. आता नॉर्मली काय होतं, हे मी बॅलन्स बॉडीजमध्ये करते, त्यांना त्या प्रकारे ट्रीटमेंटही देते. दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण काय करतो, आपण जगतो का पोट भरण्यासाठी आपण जगतो असं म्हटलं तरी चालेल. आपण जीवनची शैली आपली अशा प्रकारे बनवून घेतली आहे की जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जेवायचं. आपण पोटाला आपल्या प्रकारे ॲडजस्ट करायला भाग पाडतो. अक्षरशः ॲक्च्युली तसं नाही केलं पाहिजे. जर तुम्ही पाहिलं संध्याकाळी 6:30-7 वाजले, 7:30 पण खूप झाले, 6:30 वाजले की पाखरं आपापल्या घरी जायला लागतात. तो टायमिंग आहे जेवण करायचा, रात्रीचा डिनरचा टायमिंग आहे. पण आपण करतो काय, आपल्याकडे रात्रीच्या वेळेस हॉटेल्समध्ये वेटिंग असते. रात्रीच आपण इतकी गर्दी करतो तिथे. आपण सकाळी उठल्यावर खातो, ब्रेकफास्टमध्ये खातो, स्नॅक्स परत आलेच,
परत जेवण आलं, पण जेवणानंतर परत मध्ये कुठेतरी भूक लागली, परत पोटात काहीतरी चाललंच आहे. म्हणजे आपण दिवसभर खात असतो. रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या पोटाला व्यायामाची गरज नसते, शरीराला गरज नसते. आपण रात्रीसुद्धा झोपलेला असतो, फक्त आपल्या बॉडीमध्ये तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क करत असते. राईट. मग परत सकाळी उठल्यानंतर फक्त इनपुट चालू आहे. तुम्ही जितक्या उशिरा जेवण करताल तितकं तुमच्या शरीरामध्ये पॉयझन हे तयार होईल. आणि माझं जेवण अजूनसुद्धा माझ्या पार्टिसिपंट्सलाही माहिती आहे, मी संध्याकाळी 6 नंतर कोणतंही अन्न घेत नाही. हे माझी जीवनशैली आहे रोजची. आणि दिवसा घरचं 2 वेळेचं जेवण केलं तरीही खूप होतं. भाजी भाकरी भात वरण हे खाल्लं. फक्त पोळीबरोबर चपातीबरोबर भात खायचा नाही, कारण 2 प्रकारचे डिफरंट अन्न आहेत ते. दोन ग्रेन्स जर पोटात गेले तर डायजेशनला प्रॉब्लेम होतो. मग तसं न करता, जसं लहान बाळाला आत्ता हा पेजचा टायमिंग आहे त्यावेळेस देतो, मग नंतर वरण भात आहे, मग नंतर पोळीला थोडं वरणामध्ये कूस करून येतो, तशाच प्रकारे आपली बॉडीची निर्मिती झालेली आहे. पण आपण मोठे झाले की आपल्याला अँटिना येतात आणि आपल्याला असं वाटतं हे पण खाऊ ते पण खाऊ, सगळंच खाल्लं पाहिजे. एकाच वेळेस सगळं खाल्लं की तुमची बॉडी कुठेतरी तुम्हाला म्हणेल स्टॉप, आणि तुम्हाला तो त्रास होईल. फक्त याच चेंजेस करायचे आहेत, बाकी सगळं काही यू गेट द रिझल्ट. आजकाल आपण पाहतोय की सूर्यनमस्कार इट्स पार्ट ऑफ ॲक्च्युली योगा, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हिडिओज किंवा जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब इतकं वेगवेगळ्या प्रकारे दाखवलं जातं. म्हणजे माझं स्वतःचंच कन्फ्युजन होतं खरं तर, की नेमकं यार काय सूर्यनमस्कार कसा करावा, किंवा हे जे काही गैरसमज आहेत, तर तुम्ही जास्त मला असं वाटतं सांगू शकाल की नेमकं काय सूर्यनमस्काराचं महत्त्व आणि नेमका करावा कसा? तसं पाहिलं गेलं तर जे सूर्यनमस्कार आहे, आपण जसं फेसबुक आणि ह्याच्यावर यूट्यूबवरही पाहिलं की 108 सूर्यनमस्कार घातले जातात. कोणी 50 घालतं, कोणी 100 घालतं. सूर्यनमस्कार पाहिलं गेलं तर तुमच्या पायाच्या नखापासून तर तुमच्या डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या शरीराचा प्रत्येक पार्ट, प्रत्येक ऑर्गनला मसाज झाली पाहिजे. इंटरनली ते वर्क केलं पाहिजे, तुमच्या सिस्टम्सवर वर्क केलं पाहिजे. त्यावेळेस तो सूर्यनमस्कार ठरला जातो. एक राऊंड सूर्यनमस्कारचा कमीत कमी 8 ते 10 मिनिटात संपला पाहिजे. याला सूर्यनमस्कार म्हणतात. अच्छा. आणि आता मध्ये खरं तर तुम्हाला थांबवते मी, पण मी पाहते तर लोक अक्षरशः म्हणतात नाही नाही 1 मिनिटामध्ये एवढे झाले पाहिजेत, किंवा 5 मिनिटामध्ये 50 झाले पाहिजे, 100 झाले पाहिजेत. आणि आज तुम्ही सांगताय की 8 मिनिटामध्ये 1 सूर्यनमस्कार झाला पाहिजे. बापरे. कारण सूर्यनमस्कारचा हेतूच तो आहे की तुमच्या शरीरामध्ये जितके काही टॉक्सिन्स आहेत, तुमचे सिस्टम्स आहेत, त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे. अगदी पहिली स्टेप, एक म्हटलं की हात इथे असतो, मग हात इथे का असतो हे माहीत पाहिजे. बरोबर. तुमच्या ट्रेनरला पाहिजे, तुमच्या इन्स्ट्रक्टरला माहीत पाहिजे. हात इथे ठेवला की इथे आपल्याकडे इंडियन कल्चरमध्ये जर कोणी गेस्ट आले तर आपण त्यांना नमस्ते इथून करतो. बरोबर. हॅलो म्हणण्याची पद्धत नाही आपल्याकडे, आपण नमस्ते इथून म्हणतो. इथून का म्हणतो? कारण इथे तुमचं अनाहत चक्र आहे, तुमचं इथे सोलार प्लेक्सेस आहे. हात इथे दाबले जातात, याच्यावर प्रेशर येतो, तुमचे इमोशन्स आहेत इथे, म्हणून एक हात इथे आहे. 2 श्वास घेत हात वरती जातात संपूर्णपणे, जिथे तुमच्या जे लंग्स असतात, रेस्पिरेटरी सिस्टम, त्यांना मसाज भेटते. 3 फॉरवर्ड बेंडिंग करतात तेव्हा तुमच्या संपूर्ण स्पाईनवरती वर्क करते, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर वर्क करते. असे प्रत्येक त्याचे 12 स्टेप्स आहेत. 12 आसनास मेक्स 1 राऊंड ऑफ सूर्यनमस्कार. आणि तर तुम्ही फास्ट केलं तर यू आर जस्ट इन्क्रीजिंग द पॅल्पिटेशन्स. पॅल्पिटेशन्स इन्क्रीज करणं हा हेतू नसतो योगाचा. तुम्ही कसं करताय, तुमचा श्वास कसा चालला आहे, तुमच्या श्वासाची पद्धत कशी आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि सूर्यनमस्कार अशाच पद्धतीने केला पाहिजे. राईट राईट. आज खरंच म्हणजे मला खरं तर खूप छान वाटतं आहे की आज बॅलन्स बॉडीमध्ये मी कुठेतरी बॅलन्स झाली आहे. कारण एक संघर्ष तुमचा ऐकायला मिळाला की नेमकं शून्यातून विश्व तुम्ही निर्माण कसं केलं, आणि त्याचबरोबर नेमकं आयुष्य जगावं कसं, आणि खरोखरच आपली बॉडी कशी बॅलन्स करावी हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की
एक तरी दिवस तुम्ही बॅलन्स बॉडीला व्हिजिट केलंच पाहिजे असं मला कुठंतरी वाटतं. आणि खाली आम्ही नंबरही फ्लॅश करतो आहे, तर त्याच्यावरती तुम्ही भक्ती मॅडमची अपॉइंटमेंट जरूर घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सगळ्यांना वेबसाईट त्यांची आहे, तर ती आपण त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक त्याचीही देत आहे, ती जरूर पाहावी. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही त्याच्यावरती त्यांना विचारू शकता. आणि खरोखरच खूप छान वाटलं भक्ती मॅडम की आज एक स्त्री जी संपूर्ण जगाचा डोलाराही सांभाळती आहे आणि इकडे लोकांच्या बॉडीजही बॅलन्स करते आहे. म्हणजे संपूर्ण जगाला आपण म्हणतो ना, तारणारी ती दुर्गा आहे. आणि आज खरोखरच ती दुर्गा तुमच्यामध्ये आम्हाला दिसली, दोन्ही म्हणजे बॅलन्स बॉडीच्या निमित्ताने पण आणि आयुष्यामध्ये जो काही तुम्ही एक संघर्ष केला, नक्कीच त्या संघर्षातून मला असं माहिती आहे की आज अनेक जणी काहीतरी शिकतील त्याच्यातून. की एक वेळा तुमच्या मनामध्ये आलं की नाही, मी स्टुडिओ हा आता बंद करणार आहे, पुन्हा मी तो नाही ओपन करणार. आणि तरीसुद्धा एक धैर्याने, एक स्वकर्तृत्वावरती आज तुम्ही गगन भरारी घेतली आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की इफ यू हॅव विंग्स यू कॅन फ्लाय एनिवेअर. मला APJ अब्दुल कलामांचं हे वाक्य खूप आवडतं आणि आज ते वाक्य तुमच्या बाबतीमध्ये खरं झालं आहे की तुम्ही तुमच्या पंखांमधली ताकद ओळखली. तर जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांना? आज मी या ज्या पदावर पोचली आहे, हे फक्त मी नाही पोचली आहे. एमचं जर उलटं केलं तर W होतं, हे V आहे. ह्याच्या पाठीमागे खूप जणांनी सॅक्रिफाईस केले. माझ्या तीर्थाला सांभाळायला माझ्याकडे केअरटेकर होती हिना, मला नाव घ्यायला आवडेल तिचं. तिच्यामुळं झालं आहे, ती माझ्या लहान लेकराला सांभाळत होती म्हणून आज मी इथपर्यंत आहे. तिने तो विश्वास दाखवला. माझी पोरगी मला जाताना म्हणायची, इया तू जा, मी आहे, मी रडणार नाही तू येऊस तर. तिच्यामुळे, तिच्या सपोर्टमुळे आज मी इथे आहे. आणि माझे पार्टिसिपंट्स, त्यांच्यामुळे, त्यांचा तो विश्वास, त्यांच्या विश्वासामुळे आज मी इथे आहे. मी नाही, आज आम्ही इथे आहोत. आणि फक्त एवढंच मला सांगायचं आहे की जर तुम्ही ठरवलं, तुम्ही करू शकता, तर तुम्ही ती कोणतीही गोष्ट आपल्याला, एखाद्या स्त्रीला अशक्य नाही आहे. कारण स्त्री घर सांभाळते, फॅमिली सांभाळते, बाहेरचं जग सांभाळते, ऑफिस सांभाळते, ती काहीही करू शकते. तिचं जीवन एकदा पाण्यासारखं असतं. पाण्याला जर टेबलवर टाकलं तर ते स्प्लिट होईल, त्याला जर ग्लासमध्ये टाकलं तर तो त्याचा आकार घेईल. तसं स्त्रीचं जीवन असतं. तुम्ही ठरवा, यू कॅन डू इट. विल पॉवर शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. माझं विल पॉवर स्ट्रॉंग आहे आणि माझं विल पॉवर स्ट्रॉंग करायचं कारण ह्याचं श्रेय फक्त माझे पार्टिसिपंट्स आहेत. थँक्यू. भक्ती मॅडम, खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून की आज इतका संघर्ष करत आज बॅलन्स बॉडीचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे. आज संपूर्ण जगातले पेशंट तुम्ही हँडल करताय. मग ते डायबेटिकचं असू देत, स्लीप डिस्क असू देत किंवा मेंटल स्ट्रेस असू देत, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही आपण म्हणतो ना, एका क्लिकवर मी सॉल्व करते, तसं तुम्ही अक्षरशः 3 महिन्यामध्ये तो पेशंट बरा करताय. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि निश्चितच तुमची ही स्टोरी ऐकल्यानंतर अनेक जणी आता हार मानणार नाहीत आणि त्याही ही प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी करतील. तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी झालात, मला खूप छान वाटतंय. एक ग्रेट सॅल्यूट टू युअर वर्क. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय बाय आणि जय हिंद. आणि जाता जाता एवढंच सांगेन, ही स्टोरी तुम्हाला आवडली तर त्याला लाईक करा, भक्ती मॅडमना कमेंट करायला विसरू नका आणि हो, हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, म्हणजे अनेक जणींच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. आणि निश्चितपणे इफ यू हॅव विंग्स यू कॅन फ्लाय एनिवेअर. नमस्कार, माझं नाव आहे महेश्वरी. मी राहते ॲक्च्युली रहाटणीमध्ये. मला 2017पासून मला लोअर बॅक पेन हा स्टार्ट झाला होता. म्हणजे मी तेव्हा कॉलेज स्टुडंट होते, वय माझं 21 वर्ष होतं त्यावेळी. आणि मी अनेक डॉक्टरांना माझा हा प्रॉब्लेम दाखवला. बराच खर्च मी माझ्या या आजारावरती घातला. अगदी लाखो रुपये माझे ह्या त्रासावरती माझे गेले. मी माझा होप मी गमावला. म्हटलं ह्या त्रासातून मी आता कधीच बरी होणार नाही. आणि त्यावेळेस माझा जॉबही चालू होता आणि माझं लग्नाचंही चालू होतं. आणि मग माझे घरचे पण खूप टेन्शनमध्ये आले की आता लग्नाचं हिचं वय आहे
आणि हिला नेमका लोअर बॅकचा पेन आहे, तर ह्यातून बरी होणे खरंच माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं. कारण प्रत्येक प्रकारचे डॉक्टर्स, हॉस्पिटल मी चेंज केले, तरीसुद्धा मला यातून काहीच फरक पडत नव्हता. मग लास्ट इयरमध्ये मला भक्ती मॅडम म्हणजे आपल्या बॅलन्स बॉडीचा ॲड्रेस मला मिळाला आणि मी इथे आली. मग भक्ती मॅमशी मी भेटली, त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला. मॅमला म्हटलं, मॅम मला असं सांगतायत की तुला लोअर बॅक म्हणजे तुला गॅप आहे, खूप इश्यूज आहेत तुला. मग मॅम मला म्हटलं की नाही अगं, तुला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे आणि ह्यातून तू नक्की बरी होशील. आणि मी इथे आले. विदिन 3 मंथ्समध्ये मॅमनी मला 100% बरं केलं. अगदी त्यांनी माझा कॉन्फिडन्ससुद्धा वाढवला आणि आता मी अगदी पूर्णपणे बरी आहे. मला बसताही येत नव्हतं अजिबात, म्हणजे कुठली घरातली कामंही जमत नव्हती. पण मॅमकडे आले बॅलन्स बॉडीजमध्ये आणि मी आता अगदी 100% बरी आहे. आणि आता माझ्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजे माझ्या पुढच्या लाईफसाठी मी पूर्णपणे आता तयार आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दीपा जोशी. मला लॉकडाऊनमध्ये अचानक राईट हँड माझा खूप दुखायला लागला आणि लॉकडाऊनमध्ये मेड वगैरे सगळं बंद झाल्यामुळे माझा हात खूपच दुखायला लागला. जसं लॉकडाऊन उघडलं तसं मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, पण काही फारसा फरक पडला नाही. तर जसं की मी बॅलन्स बॉडीजमध्ये लॉकडाऊनच्या आधी पण योगाला जात होते, पण लॉकडाऊनमध्ये क्लास बंद होता आणि मी वाट बघत होते की कधी भक्ती मॅम बॅलन्स बॉडीचा क्लास परत सुरू करतील आणि मला ह्याच्यातून बरं करतील. तर त्याप्रमाणे मागच्या वर्षी 2022ला त्यांनी क्लास परत घेणं सुरू केलं आणि मग मी त्यांना माझा सगळा प्रॉब्लेम सांगितला. पण माझा फक्त राईट हँडच दुखत नव्हता, तर मला त्याच्यासोबत मायग्रेन, वर्टिगो हे दोन्ही पण त्रास सुरू झाले होते आणि ह्या तिन्ही त्रासांनी मी अगदी परेशान झाले होते. माझा कॉन्फिडन्स पण खूप लूज झाला होता. तर त्याच्यामध्ये मग भक्ती मॅमनी मला सांगितलं की काही काळजी करू नका, आपण सगळं व्यवस्थित करूया म्हणून. आणि त्यांनी मेडिकल योगामध्ये मला स्टार्टिंगला सुरू करायला सांगितलं काही एक्सरसाइज आणि 3 महिन्यामध्ये वगैरे माझे हे सगळे त्रास जे आहेत हळूहळू पूर्णपणे बरे झाले. आणि म्हणजे बॅलन्स बॉडीजसाठी तर कसं आहे, बॅलन्स बॉडीजमध्ये भक्ती मॅम आहेत म्हणून मला खूप होप्स वाटतात माझ्या लाईफमध्ये आणि मला खूप पॉझिटिव्हिटी मिळते इथं आल्यानंतर. आणि माझं मी रूटीन जे आहे ते फक्त भक्ती मॅममुळेच करू शकते आणि जे काही माझी हेल्थ आज जी चांगली आहे, जी मी व्यवस्थितरित्या करू शकते, सगळे माझे रूटीनची कामं ती फक्त भक्ती मॅममुळे आणि बॅलन्स बॉडीजमुळे आहे. तर खूप खूप थँक्यू मॅम. ये कंपटीशन नहीं है. सो इफ यू फाइंड, अगर आप देखोगे someone was very flexible, some was not even able to bend it down or the forward bending नहीं हो रहा था. Competition is with your own self, with your own body. Do respect your body, do according to that. आप कितना फ्लेक्सिबल कर सकते हो ये मैटर नहीं करता है, आप उसे किस तरह से विद ब्रीदिंग कर रहे हो ये इम्पोर्टेंट है. If I am able to split my legs till 180 degree, surely I'm not going to expect from you that कि आपका 180 degree हो.